की ऑन द स्पॉट निर्णय झाला, महिलांना न्याय मिळाला? आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीनं राष्ट्रीय महिला आयोग आपके द्वार या जनसुनावणीचं आयोजन अमरावतीमध्ये आम्ही केलं होतं. या जनसुनावणीमध्ये अमरावतीमधल्या अनेक महिला इथं पोहोचल्या होत्या आणि त्या सगळ्यांचं व्यवस्थितपणे म्हणणं आज ऐकून घेतलं आहे. मला आज विशेष आनंद आहे की जर व्यवस्था सेन्सिटिव्ह जर असल्या तर महिलांना न्याय मिळायला अधिक गती मिळते. आज प्रशासनामध्ये डिव्हिजनल कमिशनरपासून पोलिसांच्या तर्फे IG, CP, SP ही सगळी व्यवस्था आज इथं होती. आम्ही आजच्या या संपूर्ण जनसुनावणीमध्ये 81 केसेसची आज इथं सुनावणी केली आहे. त्या ज्या 81 केसेस आहेत त्याच्यामधल्या 26 केसेस ज्या आहेत त्या आमच्याकडं आधीच राष्ट्रीय महिला आयोगामध्ये दर्ज झाल्या होत्या. ज्याच्या बाबतीमध्ये आम्ही पोलिसांना आधीच रिपोर्ट मागितला होता आणि याच्यातल्या 26 ज्या कंप्लेंट्स आहेत त्या कंप्लेंट आता पूर्णपणे मार्गी लागलेल्या आहेत. त्याचे रिपोर्ट्स आमच्याकडे आम्हाला प्राप्त झालेले आहेत. उरलेल्या ज्या कंप्लेंट्स आहेत या सगळ्या कंप्लेंट्स या वॉक इन कंप्लेंट्स होत्या. आपल्याच माध्यमातून सगळ्या वृत्तपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून जेव्हा महिलांना कळालं की इथं जनसुनावणी आहे त्या माहितीच्या आधारे महिला इथं आल्या होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांच्यापर्यंत आपण या जनसुनावणीची प्रसिद्धी दिली याच्याबद्दल मी तुमचेही धन्यवाद करते. आणि या सगळ्या वॉक इन कंप्लेंट्स आम्ही इथं आज ऐकलेल्या आहेत. याच्यातल्या मॅक्झिमम कंप्लेंट्स ह्या पारिवारिक कंप्लेंट्स होत्या. अनेक कंप्लेंट्स ज्या होत्या ह्या सगळ्या पती पत्नीचे किंवा कुटुंबाचे वाद, मुलांची कस्टडी, प्रॉपर्टी मॅटर्स अशा या सगळ्या कंप्लेंट होत्या. काही सिरियस पण कंप्लेंट होत्या. याच्यातल्या काही कंप्लेंट्स या पॉस्टच्या पण होत्या. सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेसच्या पण कंप्लेंट होत्या. आज त्याची सुनावणी पूर्ण झाली आहे आणि आता एक्झॅक्ट नंबर नाही मला सांगता येणार पण अनेक प्रकरणांच्यामध्ये तडजोडी पण झाल्या आहेत आणि आनंदानं त्यांनी एकमेकांच्या सोबत राहायचं मान्य केलेलं आहे. याच्याशिवाय ज्या केसेस पेंडिंग होत्या, पोलीस कारवाई करता वाट बघत होते, अशाही केसेस आज पोलिसांकडे आम्ही पाठवलेल्या आहेत आणि येणाऱ्या अलग अलग वेगवेगळ्या प्रकारे काही ठिकाणी 3 दिवसामध्ये, काही ठिकाणी आजच FIR आत्ता दाखल करायला सांगितलं आणि एका प्रकरणात तर मी पोलिसांना सांगितलं आहे की आज मी जाण्यापूर्वी त्या प्रकरणामधला FIR दाखल झाला पाहिजे. काही केसेसमध्ये आम्ही पोलिसांना 8 दिवसाची वेळ दिलेली आहे की त्यांनी FIR दाखल करून पुढची कारवाई केली पाहिजे. मला असं वाटतं की आजच्या या जनसुनावणीमुळे महिलांना नक्कीच न्याय मिळेल. पण त्याशिवाय सुद्धा ज्या व्यवस्था आहेत, जे संविधानानं दिलेल्या आहेत, या व्यवस्थांवरचा विश्वास बळकट व्हायला मोठी मदत मिळेल. आजच्या या जनसुनावणीकरता आपल्या डिव्हिजनल कमिशनर नैना गुंडे मॅडम, त्याचप्रमाणे आपले स्पेशल IGP महेश पाटील आणि शहराचे कमिशनर, पोलीस कमिशनर राकेशजी आणि त्यांचे निकेतन कदम, त्यांचे SP जिल्ह्याचे ग्रामीणचे, हे सगळेजण उपस्थित राहिले. पण मोठी मदत आजच्या या जनसुनावणीमध्ये डिस्ट्रिक्ट लिगल ऑथॉरिटीची झालेली आहे. त्याच पद्धतीनं कलेक्टरांकडे जी व्यवस्था आहे, स्वतः कलेक्टर पूर्ण वेळ इथं होते पण त्यांच्यासोबतच त्यांचे प्रोटेक्शन ऑफिसर, वन स्टॉप सेंटर हेही सगळे उपस्थित राहिले आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं ही जनसुनावणी पुरी केली आहे. 608 तक्रारी महिला आयोगाकडे अत्याचाराच्या आलेल्या आहे अशी माहिती अदिती तटकरे मंत्री ज्या आहेत त्या महिला बालकांनी विधानसभेमध्ये आज दिलेली आहे. हा आकडा नाही, मला असं वाटतं याच्यात आपण 2-3 गोष्टींच्या नजरेनं आपण बघितलं पाहिजे. हा आकडा खरंच खूप मोठा आहे. पण मी तुम्हाला हेही सांगते की कंप्लेंट्स जेव्हा येतात तेव्हा कित्येक वेळेला कमिशनच्या मॅन्डेटमध्ये त्या कंप्लेंट असतीलच असं नाही आहे. पण मग असं जर उत्तर दिलं तर मग महिला असं म्हणतात की आम्ही कुठं जायचं तक्रारी करायला. त्यामुळे त्यांचंही म्हणणं खरं आहे. त्यावेळेला त्या सगळ्या कंप्लेंट्स पाहाव्या लागतात आणि त्यांना मग थोडंसं मार्गदर्शन पण करावं लागतं की तुमची ही कंप्लेंट तुम्ही इथे जाऊन तुम्ही सांगू शकता, त्याचं निराकरण करू शकता. त्यामुळे हा नंबर खूप मोठा दिसतो. दुसरं अजून एक असं आहे की महिला आयोग कुठलाही असू देत, केंद्रीय आमचा महिला आयोग तर आम्ही अजिबातच असं करत नाही की एक वेळेला कंप्लेंट आली आहे तर केवळ ती कंप्लेंट पुढे सरकवली आणि आम्ही ती क्लोज केली असं आम्ही करत नाही. आम्ही वाट बघतो. म्हणजे कंप्लेंट आली, तिची सुनावणी झाली, आधी परिवार परामर्श केंद्रामध्ये किंवा डालसाच्या आपले जे ॲडव्होकेट्स आहेत
त्यांच्याकडे आम्ही त्यांना पाठवलं, दोघांनी प्रयत्न केला की त्या दोघांचं व्यवस्थित मनोमिलन व्हावं, पण तेही जर होत नाहीये तर मग पोलिसांकडे पाठवावं लागतं. कित्येक वेळेला मग त्यानंतर FIR होतो, पण केवळ FIR झाला म्हणून मग आम्ही पुन्हा ते सोडून दिलं असं पण होत नाही. आम्ही पुढे वाट बघतो की FIR झाला आहे त्याच्यावरचं चार्जशीट दाखल झालं पाहिजे. असं करत करत अशा अनेक दिवस किंवा अनेक अशा वेळेला ह्या सुनावण्या कराव्या लागतात आणि मग त्या केसेस क्लोज होतात. त्यामुळे ह्याचं जे क्लोज होण्याचं जे प्रमाण आहे हे थोडंसं सावकाशानं चालणार आहे. हो किंवा नाहीमध्ये केसेस बंद नाही होत, त्याला वेळ द्यावा लागतो दोघा नवरा बायकोंना विचार करण्याकरता, काम करण्याकरता. त्यामुळे हे नंबर वाढत जातात. पण मी हे पण म्हणेल की आपल्याकडे उत्तम व्यवस्था आहे. आपल्याकडं आपल्या ज्या व्यवस्था आहेत त्या आता सेन्सिटिव्ह आहेच आहे, पण डिस्ट्रिक्ट लीगल ऑथॉरिटीसारखी व्यवस्था अतिशय उत्तम काम करते आहे. आमच्यासारखे कमिशन्स खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता कायद्याच्या बाबतीमध्ये जाणीव जागृती बरीच वाढते आहे. महिला आपल्या अधिकाराकरता आता अवेअर आहेत आणि मग त्यामुळे स्वाभाविक रीतीनं कंप्लेंट्स करण्याचं प्रमाणसुद्धा वाढतं आहे. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे.